त्याचं नाव होतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. फसवलं नाही फसवलं जरांगेंचा भाग झाला. आमच्या तोंडातून जी काही तुके आहे ना ही बाहेर पडता कामा नये म्हणून गैरवाशी मडकी बांधली गेली होती. काय होतं ओबीसीला आरक्षण देणं म्हणजे होतं काय, म्हणजे मराठ्यांचं काढलं ओबीसीला द्यायला गेलं, ओबीसीचं काढलं मराठ्यांना द्यायला गेलं, की हे सरकार काही आपल्याला आपल्या भूमिकांना किंवा आपल्या मागण्यांना मान्य करेल. सरकारने घेतलेल्या भूमिकेला माझा तीव्र विरोध आहे, त्या शब्दामध्ये विरोध आहे. पक्षाचा एक ओबीसीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून, ओबीसी समाजाचा नेता म्हणून आणि समाजातला कार्यकर्ता म्हणून मी सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घेतलेली जी काही भूमिका जीआरच्या माध्यमातून आहे त्याचा मला तीव्र विरोध आहे. नमस्कार, मी रेणुका. माझ्या एक विचार या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा मुद्दा सध्या पेटून उठलाय. एकीकडे मराठा समाज, दुसरीकडे ओबीसी समाज एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतात आणि या सगळ्यामध्ये विचारांच्या शाळेमध्ये ओबीसी समाजाचे विचार मांडण्यासाठी ओबीसी समाजाचे नेते म्हणता येतील आणि शरद पवार गटातील ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष राजा राजापूर सर माझ्या सोबत आहेत. सर, या चर्चेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, या चर्चेला सुरुवात करण्याआधी एक असा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आणि ज्याचं उत्तर आज ओबीसी समाजाला सुद्धा पाहिजे. तो म्हणजे मराठा आरक्षणाचं आता आंदोलन झालं. आपण मनोज जरांगेंना भेटला, त्यांची विचारपूस केली आणि यानंतर बरीच टीका झाल्याचं आपल्यावरती पाहायला मिळालं आपल्या ओबीसी समाजाच्या माध्यमातून. तर याला आपण कसं उत्तर द्याल, याबद्दल आपली भूमिका कशी मांडा? तर आता रेणुकाजी इथे आल्या आणि त्यांनी मला म्हटलं की आपल्याला सर असं आहे की ओबीसी समाजाचा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये राज्यामध्ये अस्थिरता आहे. एक रेणुका यांनी हा प्रश्न विचारताना त्या एक ओबीसी आहेत, त्या एक मुस्लिम आहेत, त्या एक दलित आहेत, त्या एक ख्रिश्चन आहेत, त्या एक मराठा आहेत, त्या एक ब्राह्मण आहेत, नाही ना, ते एक माणूस आहे. बरोबर. रेणुका एक माणूस आहे आणि एक ह्युमन बिंग आहे आणि त्यांनाही एक माणुसकीचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे उद्या या समजा एखाद्या वेळेला मी म्हटलं की रेणुकाजींचा परिवार एखाद्या ठिकाणी चाललेला आहे आणि जात असताना त्याची त्या ठिकाणी काही अडचणीमध्ये काही अतिप्रसंग आला, त्या ठिकाणी एखादी गोष्ट घटना घडली आणि त्याच्या परिवाराला मदत करण्यासाठी एखादा माणूस धावून गेला, तो त्याची जात बघणार का? नाही. त्याचा धर्म बघणार का? नाही ना. त्यावेळेला त्या व्यक्तीला केलेली मदत फार महत्त्वाची. जसं एखाद्या भुकेल्याला त्या ठिकाणी भुकेचा आधार हवा असतो, त्याला एखादी भाकरी त्या ठिकाणी हवी असते, त्या भाकरीला देणारा माणूस हा कोण आहे हे महत्त्वाचं नसतं. भाकरी भुकेला आधार असतो. बरोबर. आणि त्या भुकेला आधार देणारी भाकरीची जात धर्म बघू. बरोबर. ज्या वेळेला मनोज जरांगेंनी त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडली आणि ते त्या ठिकाणी आंदोलनासाठी या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी उपोषणात बसले. माझा पहिला भाग असा होता की मी त्या ठिकाणी एक समाजाचा मीही एक घटक आहे. मी आज त्या ठिकाणी एखाद्या समाजाची बाजू मांडण्यासाठी जातो, आंदोलन करतो, उपोषण करतो वगैरे ज्या गोष्टी असतील, त्यावेळेला त्या ठिकाणी समाजाची एक लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्याची विचारपूस करणं, त्याच्या प्रकृतीची विचारपूस करणं किंवा त्या ठिकाणी जेव्हा मी त्यांना गेलो तर मी त्यांना हे सांगितलं की हे सरकार काही आपल्याला आपल्या भूमिकांना किंवा आपल्या मागण्यांना मान्य करेल किंवा त्या ठिकाणी न्याय देईल असं मला काय वाटत नाहीये जरांगेजी. त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि मला असं वाटतं की तुम्ही दिल्लीमध्ये त्या ठिकाणी तुमचा मोर्चा वळवा किंवा तुम्ही दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांना भेटा आणि पंतप्रधानांकडे या मागणी ठेवा, जेणेकरून समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. शेवटी झालेलं तेच. हो. जरांगे आले, बसले आणि परत निघूनही गेले आणि आज निर्माण काय झालं? संभ्रम. ना तेरा न मला सर, तुला न मला धाल कुत्र्याला. शेवटी झालं काय? जरांग्यावरती आरोप होत आहेत. मराठा समाजामध्ये अनेक गट निर्माण झालेले आहेत. लोक म्हणतात की जरांगेंना फसवलं, जरांगेंना फसवलं नाही फसवलं जरांगेंचा भाग झाला. पण ओबीसी मध्ये एक संभ्रम निर्माण झाला. शेवटी झालं काय? विषय असा होता की जर तुम्हाला माहिती आहे की तुमची भूमिका ही त्या ठिकाणी न्यायिक असली पाहिजे, त्याला न्यायाच्या दृष्टिकोनात एका फ्रेममध्ये बघितलं गेलं पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला संविधानिक तत्वावरती ते घेता आलं पाहिजे आणि ते तसं असलं पाहिजे. सर, आता कसं झालंय, आता आंदोलन झालं, मनोज जरांगेंनी केलं, बराच तो मुद्दा पेटून उठला. सरकारने काही जीआर काढला, त्याच्यानंतरला आंदोलन मागे फिरलं, विजयाचा जल्लोष कुठेतरी साजरा झाला आणि आता ओबीसी समाजाचं हे म्हणणं आहे की आमच्या कोट्यातून नको. म्हणजे एकीकडे ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण आमच्या कोट्यातून नको असंही आहे. तर या सगळ्याला तुम्ही काय उत्तर? मला आठवत आहे की ज्या वेळेला ह्याच्या अगोदर ज्या वेळेला जरांगेंचे ह्याच्या अगोदर पण मोर्चे आले, तर लाखोच्या संख्येने मोर्चे आले आणि शांततेच्या याच्यामध्ये आले, एका चौकटीमध्ये आले आणि त्यांनी मोर्चे काढले. त्यावेळेला वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांनी मोर्चे काढले होते महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा नाशिकला मोर्चा निघाला होता तेव्हा भुजबळ साहेब स्वतः त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये गेले आणि आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांना त्या ठिकाणी जे काय असेल त्यांना त्या ठिकाणी त्या शुभेच्छा दिल्या, जे काय असेल ते. एक ओबीसी म्हणून नाही, मी पुन्हा एकदा सांगतो,
एक ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे. ओबीसी समाजाचा म्हणून नाही, माझं म्हणणं स्पष्ट आहे. आज देखील मी म्हणतो की कुठलाही समाज असेल, तो एखाद्या अन्यायाच्या भूमिकेतून चालला असेल, तर त्याची न्यायाची त्याला अपेक्षा असेल, तर त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहण्याचं कर्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातनं आपल्या प्रत्येक नागरिक म्हणून दिलेलं आहे. पण गोष्ट एवढीच स्पष्ट होती की मी आज ओबीसी समाजाचं काम करतो. मला आज ओबीसी समाजाच्या त्या ठिकाणी जे काही त्यांचे विषय आहेत, त्या विषय घेऊन मी समाजामध्ये मांडत असतो. या गोष्टी होत असताना ओबीसी समाजाला जे काही मिळालेलं त्याचं हक्काचं जे आरक्षण आहे, जे काही त्या संविधानाच्या चौकटीमध्ये मिळालेलं आरक्षण आहे, त्याला धक्का लागता कामा नये. ओबीसीचं आरक्षण हिरावून घेऊ नका. 50 वर्ष झाली ना. आज 50 वर्ष झाली ओबीसीला आरक्षण मिळण्यासाठी हा लढा लढला गेला. 1953 मध्ये पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, ज्यांनी हे म्हटलं की त्यावेळेला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनेनुसार की ओबीसीला हा जो वर्ग आहे, हा खूप मागासलेला आहे, शूद्र आहे, या वर्गाला आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आणावं लागतं. याचं पुनर्वसन करण्याची गरज आहे. आणि त्याच्यानंतर काका कालेलकरांच्या आयोगाची स्थापना झाली. तेव्हापासून हा लढा लढला गेला. 1993 आयोजन लढलं जवळजवळ. आणि ज्यावेळेला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि त्या मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केली आणि ओबीसीला आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आणलं. हे घडलं ना. बरोबर. एवढा मोठा लढा गेला ना. मग एवढ्या मोठ्या लढ्याला जे काही यश मिळालं असेल, की जो काही लढला गेला असेल, त्याला सहजपणे त्या ठिकाणी त्या ओबीसीचं पुनर्वसन झालंय का? माझं आज विचारणं असं आहे की ओबीसी मध्ये अनेक जाती येतात. बरोबर. जवळजवळ 384 जाती येतात, तेव्हा येतात. हे सगळेच नेते म्हणतात. पण आपण जेव्हा ओबीसी म्हणून बघतो त्यावेळेला माळी, धनगर, वंजारी, कुणबी, तेली, पण याच्या पलीकडे जाती आहेत ना. या 5 जाती जर सोडल्या तर त्याच्या पलीकडे जाऊन 385 मध्ये जाती आहेत ना. आणि त्या आणखी मागास येतात असं वाटतं. मायक्रो आहेत. बरोबर आहे. आगरी आहे, कोळी आहे, कोष्टी आहे, तेली आहे, भंडारी आहे, साळी आहे, माळी आहे, कुंभार आहे, विश्वकर्मा समाज असेल, सोनार, हे एक मिनीमध्ये येतात. पण मायक्रोमध्ये येतात ना. कैकाडी आहे, पोद्दार आहे, वासुदेव आहे, जोगारी आहे, कोदारी आहे, प्यासार आहे, गवळी आहे, अनेक अशा जाती आहेत ज्या अगदी मायक्रो लेवलला आहेत. बरोबर. त्याच्या मुलाला शिक्षण पण मिळतंय की नाही हे माहित नाहीये. बरोबर. काय होतं, ओबीसीला आरक्षण देणं म्हणजे होतं काय? ओबीसीला आरक्षण देणं म्हणजे समाजातला हा घटक जो शूद्र होता, मागासलेला आहे, त्याला एका मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आहे, त्याचं पुनर्वसन करणं हे गरजेचं होतं ना. हे झालंय का? हे बघा ना. माझं म्हणणं नेते मंडळींना तेच आहे आजच्या तारखेला, की आपण सगळे तावर फोडतोय, पण तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलंय का? ओबीसीची मागणी काय होती? ओबीसीला तुम्ही आरक्षण दिलं, पण त्या ओबीसीला आरक्षण दिल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले की मंडल आयोगामध्ये म्हटलं गेलं होतं की 54% जवळजवळ ही संख्या ओबीसींची आहे. नाही. 54% लोकसंख्येचं 54%. त्याच्या 27% तुम्ही आम्हाला आरक्षण द्याल. त्यातलं 10% आरक्षण एनटीव्हीचे हे काय गेलं. मग उरलं 17%. 17% मध्ये हा पूर्ण 374 जाती घटक असलेला 56% असलेला समाज याच्यामध्ये येतो. मग या समाजाला तुम्ही त्याच्या पुनर्वसनासाठी, त्याच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काय निधी देता? तो निधी कितपत आहे? व्हॉट इज युअर बजेट? तुमचं राज्याचं बजेट किती असतं? 3 लाख कोटी. बरोबर. Assume that. Now, out of that, when you say that 50% population is मागासलेला आहे, ओबीसी समाज आहे, मग त्याला त्याच्या टक्केवारीच्या अनुषंगाने बजेट मिळतंय का? शिक्षणासाठी, नोकऱ्यांसाठी, आर्थिक विकासासाठी, गृहसंकुलन मिळतंय का? नाही मिळत आहे. बोला ना याच्याबद्दल. आपण हे जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा आपण एक टीका केली होती भाजपवरती आणि देवेंद्र फडणवीसांवरती, आणि तुम्ही प्रकर्षाने म्हणाला होतात की तुम्ही गांधींना मारलं, तुम्ही तुकारामांना मारलं, आता तुम्हाला जरांगेंनाही मारायचंय का? तर याचा एक काय तुम्ही अर्थ सांगाल की ही जी सरकारच्या विरोधातली ही जी भूमिका आहे ती असे कुठले मुद्दे तुम्ही हाताळल्यानंतर जाणवली की हे सरकार ओबीसींच्या विरोधात आहे किंवा त्यांच्या पाठिंब्याची नाही? याच्यामध्ये थोडंसं डीप मध्ये गेलं तर असं मला दिसतं की कुठेतरी म्हणजे मी जे म्हटलं की तुम्ही तुकारामांना मारलं, तुम्ही गांधींना मारलं. तुकारामांना मारलं म्हणजे काय केलं, तर तुम्हाला तुकारामांचे विचार मारायचे होते. संत तुकारामांचे विचार मारायचे होते. त्यांनी जे विचार या महाराष्ट्राच्या भूमीला दिले, ज्या विचारातनं एक त्या ठिकाणी प्रगती होते किंवा त्या ठिकाणी त्या विचारातनं एक जीवनाला एक चालना मिळते किंवा एक त्या ठिकाणी या महाराष्ट्रामधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना किंवा समतेच्या भावनेला, मूल्यांना, तत्वांना एकत्रित आणण्याची जी एक शक्ती आहे ती त्या विचारामध्ये मिळते. त्या विचारांना तुम्हाला मारायचं. तुम्ही त्या विचारांना मारायचा प्रयत्न केला, म्हणून तुम्ही संत तुकारामांना मारलं. तुम्ही महात्मा गांधींना मारलं, कारण तुम्हाला तेच मारायचं होतं. तुम्हाला समता नको होती. आज मी हे यासाठी म्हणतो की तुम्हाला ज्या पद्धतीने आरक्षण संपवण्याचा हा कार्यक्रम दिसतोय, मला आरक्षण संपवण्याचा हा कार्यक्रम दिसतोय. मला याच्यामध्ये एक गोष्ट अशी दिसते की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेमध्ये ते ज्या वेळेला एवढे मोठे मोर्चे काढले त्यानंतर तुम्ही एक जी आर काढला. एकतर एकनाथ शिंदेनी त्या नवी मुंबईमध्ये गुलाल उधळला, छत्रपती शिवरायांची शपथ घेतली. काय शपथ होती? खोटी होती, खरी होती? म्हणजे आजकाल छत्रपती शिवरायांच्या पण खोट्या शपथी घेतल्या जातात.
दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आणि त्या सगळ्या शक्ती वगैरे तुम्ही घेतल्या आणि त्याच्यानंतर काय निर्माण झालं तर ते मराठा समाजाची लोक पुन्हा निघून गेले. नंतर त्यांच्यानंतर पुन्हा आता ही नव्याने पुन्हा आली, म्हणाले की आम्हाला आरक्षण द्या. तुम्हाला नक्की काय करायचं आहे तर तुम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही एक GR काढला, ज्या GR मुळे एक ओबीसी समाज म्हणजे जो 54% समाज आहे या महाराष्ट्रामध्ये तो अस्वस्थ झाला की आमच्या हक्काचं जे आमचं अधिकाराचं आरक्षण होतं ते आता आमच्याकडनं हिरावलं घेतलंय. पण देवेंद्र फडणवीस तर म्हणतायत की त्यांच्या आरक्षणात सांगतो ना मी, देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात, ते म्हणतात ह्याच्या आरक्षण धक्का लागणार नाही. त्यांना हेच करायचंय ना, त्यांना समाजाला एक दुसऱ्यासोबत भांडणं लावायची आहेत आणि शांतपणे स्वतः बघायचे, बसून मजा बघायची. देवेंद्र फडणवीस आले का जरांगेला भेटायला? आले का? नाही गेले ना, हाकेच्या यंत्रावरती होते ना, तिथून पुढे ते लालबागला गेले, अमित शहा सोबत गणपती दर्शन घ्यायला. आले का भेटायला? नाही आले ना. ओबीसीची समजूत करता येतात का? नाही येत ना. तुम्हाला समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती असेल किंवा आणखीन काही मुद्द्यावरती असेल, तुम्हाला ते निर्माण करायचं, या समाजात जुजो ठेवायचं. आणि कुठेतरी हा शेवटी मला असं दिसतं की हा आरक्षण संपवण्याचा कुठेतरी हा नाही का, म्हणजे मराठ्यांचं काढलं, ओबीसीला द्यायला गेलं, ओबीसीचं काढलं, मराठ्यांना द्यायला गेलं. आता त्याच्यातून आता नवीन वाद निर्माण झाला की बंजारा समाज जो लमाणी आहे तो म्हणतोय की आता आम्हाला हैदराबादच्या गॅझेट प्रमाणे आम्हाला तुम्ही एसटी मध्ये दाखल करा, आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्या. म्हणजे आता बंजारा समाजाची आता लढाई सुरू झाली, तो म्हणतो एसटी मध्ये द्या करून. आता याच्यातून निर्माण काय होतंय, हे सगळे समाज आपसामध्ये लढतायत. आरक्षणाची लढाई सुरू झालेली आहे, याचं आरक्षण काढ, त्याचं आरक्षण काढ. म्हणजे एकंदरीत काय तर तुम्ही आरक्षण संपवण्याचा घाट घातला का? म्हणून मी म्हटलं की तुम्ही गांधींना मारलं, तुम्ही तुकारामांना मारलं, म्हणजेच तुम्हाला समतेचा हा जो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक तत्वावरती आरक्षणातून एक त्या ठिकाणी असलेल्या मागासलेल्या समाजाला वरती आणून त्याला पुनर्वसन करण्याचं काम जे होतं, जे करण्याचा विचार दिला तो संविधानिक विचार होता, तो तुम्हाला संपवायचा आहे का? याचं कारण असं की कोण होता शूद्र? आमच्या गळ्यामध्ये मडकी बांधली गेली होती. आम्ही आमच्या तोंडातून जी काही तुके आहे ना ही बाहेर पडता कामा नये म्हणून गैरवाशी मडकी बांधली गेली होती. आमच्या कमरेला झाडू बांधली होती. झाडू म्हणजे इतका दुर्दैवी प्रकार होता की झाडू बांधली होती की म्हणजे आम्ही चालताना आमचे पायाचे ठसे पण खाली येतात का म्हणून पाठीमागून झाडू होते कुठे. हा शूद्र होता, मागासलेला होता. ही त्याच्यावरती तुम्ही बांधली लावली होती. ते कोणी केलं होतं? आमच्या गळ्यामध्ये मडकी कोणी बांधली होती? आमच्या कमरेला झाडू कोणी बांधला होता? आज तोच वर्ग हा आरक्षण संपवण्याचा एक घाट घालतोय. माझा आरोप आहे स्पष्ट. बरोबर, हा तोच वर्ग आहे, ही तीच प्रणाली आहे. चातुर्वर्ण व्यवस्था जी होती ना त्याच्यामधला हा जो वर्ग जी प्रणाली होती ना, ही प्रणाली तीच आहे की कुठेतरी आरक्षण संपवायचं म्हणजे पुन्हा हा समाज मागासलेला होणार, पुन्हा हा समाज त्या थराला खालच्या थराला जाणार की वर्ण व्यवस्थेमध्ये तो उच्चवर्णीय आणि हा खालचा. बस ही जी दरी आहे ना ही निर्माण करायची, समाजामध्ये समानता नको. सर, आणि आता खरं तर 18 पगड जातींचा आपला असा हा महाराष्ट्र आहे, किंबहुना त्याहूनही अधिक छोट्या मोठ्या जाती आपल्या महाराष्ट्रात आहेत, ज्या महाराजांनी जपून ठेवलेल्या आहेत. आरक्षणाच्या नावावरती अर्थात जातीवाद कुठेतरी पेरला जातो, याच्यात तीळ मात्र शंका नाही. पण या सगळ्याच्या पलीकडून मी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरती येते सर, की मराठ्यांना आरक्षण द्यायचंय, याच्यासाठी ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे. आमच्या कोटातून द्यायचं नाही हा त्यांचा मुद्दा आहे. मग आरक्षण कसं दिलं जावं याची एक आपली भूमिका काय असू शकते? न्यायाच्या पद्धतीने किंवा तुमच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने आरक्षण दिलं गेलं पाहिजे, तेव्हा कुठे जाऊन सर्व जाती समाधानी होतील? तर असं आहे की एकतर राज्याचे मुख्यमंत्री कायदे पंडित आहेत, लॉ केलेला आहे, म्हणजे पंडित आणि कायदे पंडित आहेत. आता त्यांना हे चांगलं माहिती आहे की जर मला एखाद्या वर्गाला आरक्षण द्यायचंय आणि ते आरक्षण टिकवायचंय, म्हणजे जस्ट बिकॉज ऑफ आय एम सेइंग की हा मी तुम्हाला हे देतोय, नाही, आय शुड व्हॉट आय कमिटेड टू यू ते तुम्हाला मला देता आलं पाहिजे, हे त्याच्या पाठीमागचं एक प्रारूप असलं पाहिजे, संविधानिक असलं पाहिजे. हे ना माहिती आहे की यांना आरक्षण द्यायचं म्हणजे टिकवायचंय. आता हे टिकवायचं कसं? आता जर हे आरक्षण टिकवायचं असेल ना तर त्यासाठी संविधानिक त्याला दर्जा प्राप्त व्हायला पाहिजे. बरोबर. सो अल्टिमेटली तुम्हाला राज्यातनं एक प्रस्ताव पाठवावा लागेल, तुम्हाला केंद्रामध्ये, राज्यामध्ये सगळ्यांना बोलवावं लागेल, विधिमंडळाच्या सगळ्या सदस्यांना बोलवावं लागेल, त्यांच्याकडनं तो प्रस्ताव मंजूर करून घ्यावा लागेल. हा प्रस्ताव तुम्हाला दिल्लीला पाठवावा लागेल, दिल्लीला त्या ठिकाणी संसदेमध्ये हा प्रस्ताव आणला लागेल, तिथे तो पारित व्हावा लागेल त्या संस्थेला. त्याच्यानंतर त्याचं रूपांतर कायद्यामध्ये व्हावं लागेल, घटनेत बदल करून घ्यावं लागेल आणि घटनेमध्ये बदल करून घेऊन तुम्हाला या मराठा समाजाला जो सर्वांगीण आहे, म्हणजे कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा सगळीकडे असला मराठा समाज ज्याला तुम्ही त्या ठिकाणी आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आलेला आहे, म्हणजे फक्त काय मराठवाड्याचा समाज नाही आला ना, मराठा सगळीकडे आला ना, मग त्याला त्याच्याकडनं घेऊन त्याला या भूमिकेमध्ये आणून त्याला कायदेशीर असं त्या ठिकाणी आरक्षण द्यायला गेलं. बरोबर, हे मान्य. पण मग राजापूरकरांना मनोज जरांगेच्या मागण्या मान्य, मनोज जरांगेला काय मागायचं मागून दे ना,
तुम्हाला त्या काय द्यायचं तुमच्याकडे असलं पाहिजे ना. तुम्ही सरकारमध्ये आहात ना, तुम्ही मायबाप सरकार आहे ना. तो उद्या म्हणजे मला हिमालयावरती खोली बांधायची आहे. तो म्हणजे मला आग्र्याच्या ताजमहल मध्ये छोटी रूम द्या. तो काय पण मागेल ना. त्याच्या मागण्या होत नाही ना. बरोबर तो मागतोय, मी मागेन. मला काय द्यायचंय काय नाही द्यायचंय सरकार ठरवलं पाहिजे ना. बरोबर सरकारकडे भूमिका नाही का. मग सरकारकडे भूमिका असताना सरकार भांडण का लावते. आम्ही काय नाही दिलं, आम्ही काय नाही दिलं. आम्ही नव्हतो ना मेजॉरिटीमध्ये. आम्ही इंडिया अलायन्स मध्ये होतो. आमच्याकडे विविध पक्षांना एकत्रित घेऊन आमचं सरकार होतं. पण तुमच्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे ना. बहुमत आहे तुमच्याकडे केंद्रामध्ये. यू आर इन 2/3 मेजॉरिटी इन रुलिंग पार्टी, इन सेंट्रल गव्हर्नमेंट, इन स्टेट गव्हर्नमेंट ऑल्सो. तुम्ही म्हणता ना की आमची एवढी मोठी संख्येने आम्ही आलो, आशीर्वाद घेऊन आलो जनतेचा. मग त्या जनतेचा आशीर्वाद घेतलाय ना, मग द्या ना. मग तुम्हाला ते देताना तर देता येत नाही, म्हणजे तुम्हाला ते द्यायचं नाही. आणि तुम्हाला मग ते एक GR काढायचा, त्या GR मध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये घालायचं आणि ओबीसीला डिस्टर्ब करायचं. मग ओबीसीने मोर्चे काढायचे. मग ओबीसी आणि मराठा मग समोर आले की तू त्याचं डोकं फोड आणि तू ह्याचं डोकं फोड. आणि महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, भाषेमध्ये, पंथामध्ये एक दुसऱ्याची डोकी फोडायची आणि महाराष्ट्र अस्थिर करायचा. हे कोणाची राजनीती आहे. त्यावेळेला कोणाची राजनीती होती. हेच होतं ना, तोडा आणि राज्य करा. तेच आले आता सत्तेवरती. म्हणजे रेणुकाला राजापूरकर भांडण करायला लावायचं, राजापूरकर रेणुकाचं भांडण करायचं, एक दुसरं डोकं फोडायचं आणि हे राज्य करायचं. हा प्रकार झाला. सर आता आरक्षणाचा मुद्दा कसा आहे, आता मराठ्यांना जे काही GRच्या माध्यमातून दिलेलं आहे ते दिलेलं आहे. ओबीसीचं स्पष्ट मत आहे, तुम्ही त्यांना द्या पण आमच्या कोट्यातून नको, आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, ही भूमिका. पण आता ओबीसी समाजामध्ये हलचल झालेली आहे, कारण की त्यांच्या कोट्यातून हे दिलं जाणार, कुठेतरी त्यांच्या वर्गाला हा मोठा धक्का बसणार आहे. आपली भूमिका यामध्ये आता काय असणार आहे, पुढची पावलं कशी उचलली जाणार? माझा कालही सांगितलं होतं, आजही सांगतो आणि उद्या पण सांगतो. अगदी स्पष्ट सांगतो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगतो. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, माझा बिलकुल विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण हो, त्यांच्या मागणीला माझा बिलकुल विरोध नाही. परंतु सरकारने घेतलेल्या भूमिकेला माझा तीव्र विरोध आहे, कडक शब्दामध्ये विरोध आहे. पक्षाचा एक ओबीसीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून, ओबीसी समाजाचा नेता म्हणून आणि समाजातला एक कार्यकर्ता म्हणून मी सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घेतलेली जी काही भूमिका GRच्या माध्यमातून आहे त्याचा मला तीव्र विरोध आहे. मी तीव्र विरोध करतोय. मी याला मंजूर करत नाही आणि मी याला मान्य करत नाही आणि याच्यासाठी मी लढणार. मी कायदेशीर लढायचं कायदेशीर लढेन. मी माझ्या अनेक छोट्या मोठ्या सगळ्या समाजाच्या घटकाच्या लोकांच्या बैठका घेतलेल्या आहेत. त्या बैठका घेऊन त्याच्यातनं एक मत करून मी कायदेशीर लढणार आहे. एवढंच कशाला, उद्या गरज लागली तर मला रस्त्यावरती उतरणार. मी मला समाजाच्या विरोधात नाही, सरकारच्या भूमिकेच्या वेळेत मी सरकारला चिताय होतं. आमच्या बैठका झाल्या होत्या, सरकारला निवेदन दिलं होतं की तुम्ही हा निर्णय घेताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. आमच्या नेत्याने पण ते सांगितलं होतं की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, तुम्ही त्यांना द्या आरक्षण पण ओबीसीला धक्का लावू नका. तुम्ही तेच केलं, म्हणजेच तुम्हाला आम्हाला लढवायचं होतं. म्हणून माझं ठाम मत आहे, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि लागू देणार नाही. त्यासाठी उद्या जर मला राजीव गोस्वामी व्हावं लागलं तरी बेहत्तर. ज्या राजीव गोस्वामीचा इतिहास आहे की ओबीसीला आरक्षण देताना या राजीव गोस्वामीने स्वतःवरती रॉकेट टाकून स्वतः जाऊन घेतलं होतं, उद्या या राजापूरकरला राजीव गोस्वामी यावं लागलं ओबीसीसाठी तर बेहत्तर. बाजी आणि जीवाची, पण ओबीसीच्या आरक्षण धक्का लागता कामा नये आणि लागू देणार देखील नाही. सर आपली मंडल यात्रा सुद्धा या दृष्टिकोनातून कुठेतरी चालू होती आणि ती आपण मराठा समाजाच्या आरक्षणाची जे आंदोलन होतं त्या दृष्टिकोनातून ती थांबवलीही होती का, तर आपल्या त्या मराठी बांधवांना त्रास नको, गैरसोय नको या दृष्टिकोनातून. आता हे GR वगैरे काढण्याचा प्रकार जे झालंय यानंतर आपल्या त्या यात्रेची भूमिका आता कशी असणार आहे, कारण की ती थांबलीये, ती चालू होणं अपेक्षित होतं पण ती कुठेतरी लांबते असं काहीतरी एक चर्चा होती, तर त्याबद्दल आपण थोडं सांग. याच्यामध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या की मंडल यात्रा ज्या वेळेला मी काढली आणि मी आदरणीय पवारसाहेबांना भेटलो आणि मग त्याचा मी संयोजक आहे, मी ती काढली महाराष्ट्रामध्ये. मी ती काढली का काढली की जे वास्तव आहे, जे सत्य आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. सत्य काय आहे हे लोकांसमोर येणे गरजेचं आहे. लोकांना आज जे असत्य आहे ना ते सत्य वाटायला लागलेलं आहे. जे असत्य आहे म्हणजे उद्याच्या लोकांना वाटायला लागलं की देवाभावाने ओबीसीला आरक्षण दिलं. ओबीसीच्या आरक्षणासाठी जी लढाई लढली गेली त्याच्यामध्ये अंतिम निर्णय जो आला त्याच्यामध्ये मंडल आयोग जो लागू केला गेला त्या मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचं काम त्यावेळेचे पंतप्रधान VP सिंग यांनी केलं. VP सिंगांनी केलं आणि VP सिंगांनी जेव्हा निर्णय घेतला की मंडल आयोगाच्या त्या पूर्ण देशामध्ये अंमलबजावणी करा करून, त्याच वेळेला VP सिंगांच्या सरकारमध्ये म्हणजे जे काही जनता पक्ष सरकार होतं त्यावेळेला त्याच्यातनं भारतीय जनता पक्षाच्या काही खासदारांनी म्हणजे जवळजवळ 72 ते 76 खासदारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडलं. VP सिंगांचं सरकार पडलं.
म्हणजे मंडल आयोग जो ओबीसीच्या आरक्षणासाठी एक होता, ज्याच्यामुळे ओबीसीना आरक्षण मिळणार होतं, त्या मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी विरोध केला गेला. लक्षात घ्या, हे वास्तव लोकांसमोर गेलं पाहिजे. लोकांना माहितीच नाही ना विरोध कोणी केला. विरोध कोणी केला तर त्यावेळेला 1990च्या काळामध्ये 1990-91च्या जो काही त्या काळामध्ये देशामध्ये मंडल हा जो आयोग आहे आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी होते याला विरोध करण्यासाठी, म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी त्यावेळेला या देशामध्ये एका राजकीय पक्षाने, ज्याचं नाव भारतीय जनता पार्टी, या राजकीय पक्षाने त्यावेळेला त्यांचे नेते देशाचे लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वामध्ये कमंडल यात्रा काढली. कमंडल यात्रा काढली आणि त्या मंडलला विरोध केला आणि अख्ख्या देशामध्ये ही कमंडल यात्रा निघाली होती. आणि त्याच वेळेला त्या कमंडल यात्रेचा इतकं तीव्र पडसाद उमटले होते की जागोजागी लोक त्या ठिकाणी जाळपोळ करत होती, तोडफोड करत होती, निदर्शनं करत होती, धरणे आंदोलन करत होती. अख्ख्या देशामध्ये वातावरण तपलं होतं की ओबीसीना आरक्षण देऊ नका, बाप जन्म देऊ नका. ओबीसी हा शूद्र आहे आणि हा शूद्र कधीही त्याच्या बाप जन्मामध्ये आपल्या राजकीय मुख्य प्रवाहामध्ये आपल्या बाजूला बसता कामा नये म्हणून त्याला विरोध केला गेला होता. आणि ह्याला विरोध करणारी भारतीय जनता पार्टीची लोक होती. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलं होतं. हे लोकांसमोर सत्य आणलं पाहिजे ना. हे सत्य होतं ना, हे वास्तव होतं. कमंडल का वापरलं होतं? रेणुकाजी कमंडल का वापरलं होतं? कमंडल हे असं प्रतीक होतं की ज्या वेळेला जुन्या काळामध्ये, मी पहिल्याच्या प्राचीन काळामध्ये, की ज्या वेळेला एखाद्या शूद्राची सावली आपल्यावरती पडली आणि आपण अपवित्र झालो तर या कमंडल मध्ये आणि काय अपवित्रम पवित्रम 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 शुद्रम शुद्रम असं करून त्या शुद्धावरती पाणी कमंडल मध्ये शिंपडलं की तो पवित्र झाला. म्हणून हे दाखवण्यासाठी की तुम्ही शुद्ध आहे म्हणून हे कमंडल वापरलं गेलं होतं. कमंडल. इतक्या वेदना आम्ही सहन केलेल्या आहेत, इतक्या वेदना या ओबीसीने सहन केलेल्या आहेत समाजाने. हे काही साधं सोपं काम नव्हतं. हा विरोध केला गेला होता. पण त्या विरोधाला डावलून देखील व्हीपी सिंगांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. त्यावेळेला महाराष्ट्र पहिलं राज्य होतं. कारण की काय होतं की दक्षिणेकडच्या राज्यामध्ये ऑलरेडी आरक्षण हे आलं होतं मागासवर्गीयांसाठी. त्यांनी ऑलरेडी त्या भूमिका घेतल्या होत्या. उत्तरेकडची जी राज्य होती त्यांच्याकडे उच्चवर्णीय मोठ्या प्रमाणामध्ये होता, त्यामुळे त्यांनी या भूमिकेत पडले नाही. महाराष्ट्र पहिलं राज्य होतं आणि महाराष्ट्रामधला असा एक ज्येष्ठ नेता त्यावेळेचा, म्हणजे ज्याला दूरदृष्टी होती, त्याचं नाव होतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांनी शिव फुले आंबेडकरांचे यशवंतराव चव्हाणांचे खरे विचार या महाराष्ट्रात आणले. त्यांनी त्यावेळेला या मंडल आयोगाची शिफारसींची पहिली अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केली आणि देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र झालं. ते फक्त शरदचंद्र पवार साहेबांमुळे. आणि त्याच्यामुळे ओबीसींना मंडल आयोगाच्या भूमिकेतनं आरक्षणामध्ये येता आलं आणि त्यांच्या मुलांना शिक्षण, नोकरी किंवा राजकारण, राजकीय प्रतिनिधित्व हे देखील त्यांना मिळणं हे सुरू झालं. हे फक्त शरपळ. आता हे वास्तव लोकांसमोर मांडणं होतं म्हणून मंडल यात्रा मी काढली की लोकांना कळलं पाहिजे ना की मंडल हे तुमचं सत्य आहे आणि कमंडल हे असत्य आहे. मंडल हा धर्म आहे, कमंडल हे अधर्म आहे. हे लोकांना कळलं पाहिजे ना. आणि ते लोकांसमोर जसं मी आणलं, दुसऱ्या दिवशी मला विरोध झाला. मला नागपूरवरनं त्या ठिकाणी गोंदियाकडे जाताना मला विरोध झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राजापूरकरजी अशा मंडल यात्रा काढून काय होणार आहे, तुम्ही मंडल यात्रा काढून होणार नाही, तुम्ही कृतीमध्ये उतरा करून. हे राज्याचे मुख्यमंत्री बोलतायत, माझ्यावर टीका करतायत. म्हणजे तुम्हाला मंडल हे कळलं ना की मंडल हे सत्य होतं करून. ते लोकांना कळण्यासाठी मी मंडल यात्रा काढली. पण मंडल यात्रा काढत असताना अखंड राज्यात फिरत असताना विदर्भामध्ये मला 3 ते 4 जिल्ह्यामध्ये माझे जे काही टप्पे होते, रूट होता, तो मला बदलावा लागला. मला पोलिसांनी त्या ठिकाणी विरोध केला. पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला इथून जाता येणार नाही, तिकडे जावं, इथे रस्त्याचं काम चालू आहे, इथे रोडचं काम चालू आहे, तुम्हाला तिकडे. म्हणजे जी शेकडो हजारो लोक रस्त्यावरती उभी होती मंडलचं स्वागत करायला, त्या लोकांपर्यंत आम्ही पोचता कामा नये म्हणून आमचे रूट बदलले गेले. हे काय होतं? म्हणजे तेव्हाही तुम्ही आम्हाला विरोध केला, आजही तेच करता तुम्ही. आणि ह्या गोष्टी होत असताना त्यावेळेला ज्यावेळेला अचानकपणे मराठा समाजाची लोक रस्त्यावरती आली आणि त्यांनी त्यांच्या भूमिका ठेवल्या, त्यावेळेला त्या समाजामध्ये आणि आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण होता कामा नये. कुठेही त्या ठिकाणी त्याला गालबोट लागता कामा नये. समाजामधले सगळ्या लोकांना एकत्र घेऊन स्थिर असला पाहिजे समाज, या भावनेत त्या ठिकाणी ती मंडल यात्रा मी त्यावेळेला स्थगित केली होती, तात्पुरती स्थगित केली होती. समाजाच्या पुढची वाटचाल कशी सुरू होणार, 100% सुरू होणार. मंडल यात्रा ही काही थांबणार नाही. मंडल यात्रा ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार, गाववाड्या वस्तीवर जाणार, बहुजनांपर्यंत पोहोचणार. जे जे काही त्या ठिकाणी वासुदेव आहे, कैकाडी आहे, गोंधळी आहे, पोद्दार आहे, प्रत्येक समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार, त्यांच्यापर्यंत हे वास्तव ठेवणार. आणि समाजामध्ये तुम्हाला हा जो अधिकार आहे ना, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालेला आहे, हे जाऊन ठोसून मी सांगणार, ठासून सांगणार मी ही गोष्ट. आणि म्हणून ही मंडल यात्रा मी पूर्ण करणार आहे. सर, आता आरक्षण हा मुद्दा धरला, आता मराठ्यांचं आंदोलन झालं, GR निघाला, ओबीसींचं याच्यावरती विरोध निघाला. या सगळ्यामध्ये ना 2 नाव आहेत सर, ज्याच्यावरती मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. पहिलं नाव आहे देवेंद्र फडणवीस यांचं, ज्यांच्या विरोधात आपली भूमिका आहे. पण आता जर तुम्ही बघितलं तर मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे
यांचं नाव कुठेतरी तुम्ही आता बघितलंही असतील, बॅनर सगळीकडे देवाभाऊंचे कशा पद्धतीने लागलेत. न्याय देणारे ते एकमेव नेते आहेत, अशा पद्धतीचं त्यांच्यासाठी त्यांच्या पक्षाकडून सुरू आहे. तर याला तुम्ही कशा पद्धतीने बघता, त्याबद्दल आपली भूमिका मला हिंमत ऐकायला असेल आवडेल. टिकून दाखवा. एक ओबीसी बोलतो, असेल हिंमत ना तर टिकून दाखवा ना ते आरक्षण. हैदराबाद गॅझेट तुम्ही आणलं, हैदराबाद गॅझेटचा तुम्ही अभ्यास केला आणि तुम्ही आणलं. आधुनिक महाराष्ट्राचा शकुनी म्हणून देवेंद्र फडणवीसांची ओळख या भाषेमध्ये होणार आहे. आधुनिक महाराष्ट्राचा शकुनी, शकुनी म्हणतात ना महाभारतामधला, ते आहेत हे. हे देवभाऊ वगैरे काही नाही आहेत. देवाचे भाऊ असलं काही नाहीये. तुम्ही हैदराबाद गॅझेट आणलं, तुम्हाला चांगलं माहिती होतं की हैदराबाद गॅझेट जसं समोर येईल त्याच वेळेला बंजारा समाज हा उठेल आणि बंजारा समाज म्हणेल की ॲज पर हैदराबाद गॅझेट वी सपोज टू गेट इन टू एसटी. वी शुड गेट अ बेनिफिट फ्रॉम एसटी. आणि हा बंजारा समाज, लमानी समाज आज हट्टाला पेटलाय परभणीमध्ये, हिंगोलीमध्ये, लातूरमध्ये. आणि आता तोही देखील मोर्चे काढतोय. तो म्हणतोय की आम्हाला एसटी मध्ये घ्या. आता तुम्हाला हैदराबाद गॅझेट ह्यांचं मान्य केलं, तुम्हाला ते करावं लागणार. म्हणजे आता एसटी शेड्यूल ट्राईब हा ह्यांच्या विरोधामध्ये लढणार झालं. ओबीसी मराठा लढले, हा ह्यांच्या विरोधामध्ये लढणार. उद्या धनगर म्हणणार की आम्हाला त्याच्यामध्ये घ्या, जे ऑलरेडी म्हटलं होतं की आम्हाला पण एसटी मध्ये घ्या करून. बरोबर आहे. याने काय होणार, तिकडनं हळूहळू करता करता एक लिंगायत समाज उठतोय कर्नाटकातनं. आणि लिंगायत आता हळूवारपणे तो महाराष्ट्राकडे वळलाय आणि तो म्हणतो की आम्हाला स्वतंत्र धर्म, आम्ही हिंदू नाही आहोत, आमचा धर्म स्वतंत्र आहे, आम्हाला हिंदू मध्ये गिनती करू नका. आता लिंगायत उठलेला आहे. बघा कशा प्रकारे सगळ्या समाजाला, सगळ्यांना एकत्रपणे आणून कसे एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये लढवायला सुरुवात केलेली आहे. आणि शांतपणे स्वतः त्या ठिकाणी बसून सगळ्या गोष्टीची मजा घेतात. याला शकुनी म्हणतात, देवभाऊ म्हणत नाही. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हात लावण्याची पण या माणसाची लायकी नाहीये. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकात तुम्ही विरोध केला होता. कोणी केला होता विरोध? त्यांच्या डोक्याचा टिळा हा आमच्या पायाच्या अंकाने लावा. तुमच्या मनुस्मृतीमध्ये पण तसं लिहिलं होतं. कोण होते हे लोक? छत्रपती शिवरायांना, जे दैवत आहे महाराष्ट्राचं, अखंड हिंदुस्थानाचं. आणि त्यांच्या आता पुतळ्याकडे तुम्ही असे फुलं घालणार आणि फोटो काढून दाखवणार की बघा मी मराठा समाज. हो, त्याच्याबद्दल नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आणलाय नाही. आता नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते ना, काय बोलले होते? चलो लेके छत्रपती का आशीर्वाद, फिर एक बार मोदी की साथ, बोलले होते ना. लोक मूर्ख आहेत का? एवढ्या मोठे मोठे कलशांमधून पाणी आणून समुद्रामध्ये घातलं होतं आणि इथे आता अरबी समुद्रामध्ये विशाल म्हणजे जगाला दैदीप्यमान असा छत्रपती शिवरायांचा पुतळा आला का? एक वीट पण नाही हो. 1500 कोटी LNT कंपनीने खाल्ले ते वेगळे, एक वीट पण तिथे अजून लावली नाही गेलेली आहे. हे छत्रपतींच्या नावावरती फक्त बाजार करतात आणि राजकारण करतात. अख्ख्या महाराष्ट्राला काही कळलेलं आहे. फक्त आता महाराष्ट्र वाट बघतोय. मला भीती या गोष्टीची आहे की उद्या या महाराष्ट्राचा नेपाळ होता का? या महाराष्ट्राचा नेपाळ होता का? म्हणजे ते का होत आहे? कारण की भ्रष्ट राजकारणी, ज्या पद्धतीने राजकारण्यांचे राजविलास करणारे व्हिडिओ समोर आले, भ्रष्टाचाराचे व्हिडिओ समोर आले, लोकांच्या मनामध्ये राजकारणाबद्दलची जी काही अस्वस्थता होती, जी काही विश्वासार्हता होती, ती त्या ठिकाणी लोप पाहली आणि लोक रस्त्यावरती उतरली. आणि लोकांनी काय केलं? लोकांनी घरच जाळली, संसद जाळली. हे या महाराष्ट्र होता कामा नये, या देशात होता कामा नये, याचीच त्या ठिकाणी प्रार्थना करतो शिवरायांकडे. सर, आपण प्रखर्षाने आपले मुद्दे मांडताय आणि या चर्चेला मी त्यासाठी अजून एक नाव जोडते, ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांचं. त्यांच्या काळापासून कुठेतरी हा आरक्षणाचा लढा सुरू होता आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून सडकून टीका झाली की हे पवारांनी आतापर्यंत का नाही दिलं. बरं, या मुद्द्यावरती जे विरोधक आहेत ते गप्प का आहेत मराठ्यांना आरक्षण देण्याच्या भूमिकेवरती? बरं, आता जे मराठा आंदोलन झालं तिथे सुद्धा अनेक आंदोलक जे होते ते असे सांगत होते की रोहित पवारांनी आमच्या राहण्याची सोय वगैरे केलेली आहे. तर बिंग ॲज अ एक विचार, म्हणजे माझा असा विचार की नेमकी भूमिका काय आहे शरद पवारांची किंवा आपल्या शरद पवार राष्ट्रवादी जो हा गट आहे, या सगळ्याची भूमिका काय आहे या सगळ्यावरती, हे मला जाणून घ्यायचं. मी पुन्हा एकदा सांगेन की आपल्या महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आहे. आपण शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आहोत. या महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा खरा वारसदार जर कोणी असेल ना, खरा वारसदार ज्यांना शिव फुले शाहू आंबेडकर हे कळले आणि ते विचार घेऊन पुढे महाराष्ट्रात निघाले, ते जर कोणी असेल तर ते शरदचंद्र पवार साहेब, शरद पवार साहेब. आणि उद्याच्या तारखेमध्ये उद्याचा येणारा जो महाराष्ट्र आहे, उद्याची जी पिढी आहे ना, ती पिढी या महाराष्ट्राचा एक सामाजिक
जर म्हणून कोणाकडे बघत असेल सामाजिक दैवत तर ते शरदचंद्र पवार साहेबांकडे बघेल आणि शरद पवार साहेब हे त्यावेळेला उद्याच्या पिढीचं एक दैवत असणार आहे हे तुम्हाला मी आज सांगतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, महाराष्ट्रातल्या जडणघडणीमध्ये, मग ज्या वेळेला महाराष्ट्र हा उभा राहत होता, जेव्हा ही मुंबई उभी राहिली, या सगळ्या प्रत्येक घडामोडीमध्ये, प्रत्येक चळवळीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये शरद पवार साहेबांचं योगदान आहे. मुंबईतल्या तरुणांना रोजगार दिले, मोठ्या प्रमाणावर रोजगार उभे केले, महाराष्ट्रामध्ये ते निर्माण केले. त्याच्या पाठीमागे कोण असतं तर शरद पवार साहेब आहे. MIDC शरद पवार साहेब आहेत. मुंबई MMRD MSRDC असेल मुंबईमध्ये ज्या रिजन्स तयार केले, त्याच्यामुळे मोठे मोठे रस्ते बनले, फ्लायओव्हर्स बनले. हे सगळं जे काही घडलं हे कोणामुळे घडलं? त्या एका रिजनमुळे. ते कोणी निर्माण केलं? शरद पवार. महिला धोरण कोणी आणलं? शरद पवार साहेबांनी. महिला सक्षमीकरण कोणी आणलं? शरद पवार साहेबांनी. आज ज्या सोफिया कुरेशीने जाऊन पहलगाममध्ये बॉम्ब टाकले ते कोणी आणलं होतं? महिला. सोफिया कुरेशी महिला आज देशाच्या संरक्षण खात्यामध्ये आली. कुठून आली? शरद पवार साहेबांच्या धोरणामुळे आली. करून आज महिलांना समान संधी, समान अधिकार त्यांच्या पुरुषांच्या सोबत त्यांच्या वारस हक्क मिळावा हे कोणी आणलं? पवार साहेबांनी आणलं. अनंत म्हणजे आरक्षण ओबीसीचं असेल की या सगळ्या गोष्टीमध्ये पवार साहेब आणि पवार साहेबांचं त्याच्यामध्ये योगदान आहे, कोण जे नाकारता येणार नाही. पण पवार साहेबांचं हेच योगदान कसं हारून पाडायचं, त्यांना कसं जातीवादी दाखवायचं, त्यांच्यावरती जातीवादी एक लेबल कसं लावायचं आणि त्यांना कसं अपमानित करायचं, कलंकित करायचं, हा एक अजेंडा, एक पर्टिक्युलर संघटना या महाराष्ट्रामध्ये चालवते. त्याचं एक काम आहे. म्हणजे शरद पवारांवरती मराठ्यांचा टपका लावा, मग मराठ्यांचा पक्ष, मग रोहित पवारांनी पाण्याच्या बाटल्याने वडापाव दिले मराठा आंदोलकांना वगैरे वगैरे. मी पुन्हा येतो ना, त्या मराठा आंदोलकांना आपले जे अमीन पटेल साहेब आहेत, काँग्रेसचे आमदार, त्या मोमेडियन एरियामध्ये, मियाबाईच्या एरियामध्ये दिले ना, त्यांनी पावभाजीने वाटलं ना, त्यांनी पण दिलं. कारण जो भुकेला आहे ना, त्याला त्या ठिकाणी भुकेला काहीतरी खायला दिलं पाहिजे. ही मुंबईची संस्कृती आहे. सर, मुंबई कोणाला उपाशी ठेवत नाही. सर, भाजपनी म्हणजे सत्ताधाऱ्यांनी आंदोलकांचं जेवण वगैरे बंद केलं अशा टीका होतं ना. मी स्वतः ज्यावेळेला तिथे गेलो त्यावेळेला मी पाहिलं की आजूबाजूचे जेवढे फूड स्टॉल होते, म्हणजे झुणका भाकर केंद्रापासून जे काय होतं, पावभाजी केंद्र असेल, महिला रोजगारचं जे काही केंद्र असेल, या सगळ्या जे काही होतं ना, ते सगळं बंद होतं. मी स्वतः अमीन भाईंशी बोललो. मी म्हटलं अपना मियाँ भाई का एरिया का अभी गणपति चल रहा है, तो मियाँ भाई का एरिया का अपना सब फूड स्टॉल ओपन कर दो, खाली चिकन मटन नहीं तो जो पाव भाजी वगैरह जो होता है वो भी चालू कर दो, और अगर हो सके तो अपना जो उसका जो खर्चा है 20 रुपए का, अगर 10 रुपए का रहेगा तो उसमें दो करके, लेकिन ये लोग भूखे नहीं रहने चाहिए. एक इंसानियत का नाते हमको हे करना चाहिए. हे मी बोललो ना. माझं म्हणणं असं आहे की आज या शिव फुले आंबेडकरांच्या विचारांना घेऊन चालणारे जर शरद पवार साहेब आहेत, तर मला असं म्हणणं आहे की तुम्ही जो विचारलेला प्रश्न की तो ह्यासाठी की शरद पवार साहेबांना म्हणजे मंडल यात्रेच्या दरम्यान मी एका शेतकऱ्याला भेटलो आणि त्या शेतकऱ्याशी मी बोलत होतो, तेव्हा त्याने पटकन मला तो भेटला आणि मला म्हणाला की साहेब एक बोलायचं होतं. म्हटलं बोला. करून म्हणाले आज या महाराष्ट्राला जर कोणी एक करू शकतो, या महाराष्ट्राला जोडून देऊ शकतो, तर ते फक्त शरद पवार आहे. सर, मग आपण ग्राय कुठे पडतोय सर? जर ज्या वेळेला म्हणजे आज हा जो प्रकार घडतोय महाराष्ट्रामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये भांडणं लावणं, द्वेष लावणं, दंगे निर्माण करणं आणि या महाराष्ट्राला तोडणं, तिथेच एक धर्म आहे महाराष्ट्र धर्म, जो या महाराष्ट्राला जोडून ठेवू शकतो. ज्याला संत तुकाराम मानतात, ज्याला संत नामदेव मानतात, ज्याला संत चोखामेळा, संत गोरा कुंभार मानतो, संत जनाबाई मानतात, ज्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मानतात, ज्याला विनोबा भावे मानतात, ज्याला ताजुद्दीन बाबा दर्गाचे जे ट्रस्टी आहेत किंवा समाज आहे तो मानतो, ज्याला नांदेडचा गुरु ग्रंथ आहे जे त्यांचे शीख समाजाचे ते मानतात. महाराष्ट्र हा असा आहे, हा महाराष्ट्र धर्म आहे. संत महाराजांच्या भूमीतनं निर्माण झालेला महाराष्ट्र धर्म एक महाराष्ट्राला जोडून ठेवण्याचं काम करतो, तो महाराष्ट्र धर्म आहे. पण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते काल सहप्रवक्ते अजित चव्हाण बोलत होते किंवा चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते, हे जे काही सांगत होते की आम्ही महाराष्ट्र धर्म म्हणून CP राधाकृष्णन यांना त्या ठिकाणी मदत केली आणि काही लोकांनी आपले वोट खोडले आणि CP राधाकृष्णनला मदत केली आणि हा महाराष्ट्र धर्म होता कारण ते काही राज्यपाल होते, हा महाराष्ट्र धर्म नाही. तोडण्याचं काम करणारा महाराष्ट्र धर्म नाही. महाराष्ट्र धर्म हा जोडण्याचं काम करतो. या महाराष्ट्राला एक ठेवणं, या महाराष्ट्राला जोडून ठेवणं, या महाराष्ट्राला समता, समानता आणि बंधुतेच्या मूल्यातनं एकत्रित आणणं, हे महाराष्ट्र धर्माचं काम आहे. ते मी पाहिलं माझ्या डोळ्याने. मी महाराष्ट्र फिरतो, मी ते पाहिलेलं आहे. सर, आपलं काम खूप मोठं आहे. आपण ओबीसी समाजासाठी किंबहुना सगळ्याच समाजासाठी आपण काम करताना दिसता. आता गेल्या काही दिवसांमध्ये ओबीसी या आरक्षणाच्या या सगळ्या चर्चेतूनच अजून एक आपले प्रकाश शेंडगे सर असं म्हणाले होते की ओबीसींचा एक वेगळा पक्ष आम्ही निर्माण करू, एक स्वतंत्र पक्ष असेल ओबीसीचा म्हणून.
तर या सगळ्याबद्दल आपण काय भूमिका स्पष्ट करा? नाही नाही, आता मला एक सांगा की राज जजापूरकर उद्या निवडणूक लढवते, तर मला मतदान करणारा हा फक्त ओबीसी असणार आहे का? मला मतदान करणारा फक्त मराठा असणार आहे का? मला मतदान करणारा हा फक्त मुस्लिम असणार आहे का? आणि हीच लोकशाही आहे का? या देशाची लोकशाही ही नाही ना. हिंदू मुस्लिम सिख ईसाई रहते हैं सब भाई भाई, ही या देशाची मूल्य आहेत ना. मग या देशामध्ये जिथे सर्व धर्मसमभावाने एकत्रितपणे आपण राहतो, या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, या भूमीमध्ये आपण राहतो, संत महांतांच्या भूमीमध्ये आपण राहतो, पुरोगामी विचारांचे आपण आहोत, तिथे एक समाजासाठी एक विशिष्ट पक्ष निघणार का? नाही ना. मग जर हे प्रकाश शेंडगे बोलत असतील, तर मला असं वाटतं की प्रकाश शेंडगेंचा पण पाठीमागे कोणतरी आका आहे, जो त्यांना पक्ष काढण्यासाठी सांगतोय. प्रकाश शेंडगेंचा पण कोणतरी आका आहे, ज्याने या महाराष्ट्राला ओबीसी वेगळा, मराठा वेगळा, मुस्लिम वेगळा आणि हे करून तो टाकून. सर काय होणार आहे? हे तो महाराष्ट्राला हे मोठं पाप आहे. हा शाप लागलाय महाराष्ट्राला. आणि काय झालंय सर? आणि हे काय घडतंय माहितीये का? हे यासाठी घडतंय कारण की आजही महाराष्ट्रामध्ये मनुस्मृती जागृत आहे. ही मनुस्मृती ज्याने स्त्री ही फक्त वापराची वस्तू आहे, म्हणजे तिचा वापर करा आणि फेकून टाका, हे मनुस्मृती होती. पण हे संत तुकाराम नाही म्हणत, संत गोरा कुंभार नाही म्हणत, कारण त्यांनी स्त्रीला तो दर्जा दिला की स्त्री ही माते समान आहे. स्त्रीला देखील या समाजामध्ये समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. तिच्या डोक्यावरचे केस काढून तिला विद्रूप करू नका. म्हणजे तिचा पती मेला म्हणून तिच्या डोक्यावरचे केस काढून तिला विद्रूप केलं जायचं, जेणेकरून तिला तिच्या आयुष्यामध्ये पुन्हा तिला तिचं जे स्थान आहे तिला प्राप्त करता येणार नाही. पण ती प्रथा मोडीत काढली ना सावित्रीबाई फुलेंनी. यात नाभिक समाज होता ना ओबीसी, हा नाभिक समाज होता. त्यांनी एक दिवसाचा संप केला आणि म्हटलं की आम्ही कोणाचेच केस आणि कापणार नाही, दाढी करणार नाही. का? तर या प्रथेला आम्ही विरोध करतो, ही प्रथा मोडीत काढायची होती आणि त्यावेळेला मोडीत काढली ना. महाराष्ट्र हा असा आहे आणि तो असा असावा ही काळाची गरज आहे, पण तो नको असा नको ही मनुस्मृती आजही जिवंत आहे. आणि त्याच्यामुळे हे स्वतंत्र ओबीसीचा पक्ष काढा, मुस्लिमांचा काढा, लिंगायतांचा काढा, मग धनगरांचा वेगळा काढा, हे का तोडा आणि राज्य करा. आणि हे मनुस्मृतीमध्ये शिकवलेलं आहे. सर मग जोडा आणि राज्य करा याच्यासाठी काय करणार? महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र धर्म हा एकमेव धर्म आहे जो संत तुकारामांचा आहे, संत गुरु गोविंद सिंगांचा आहे, गुरु नानकचा आहे, मोहम्मद पैगंबरांचा आहे. महाराष्ट्र धर्म जो सर्व धर्म समभाव शिकवतो, सर्वांना एकत्रित घेऊन चालतो, सर्वांना एकत्रित नेऊन एक विचारांची शिकवण आपल्या पुढच्या पिढीला एक प्रगल्भ महाराष्ट्रासाठी देऊ शकतो, असा हा महाराष्ट्र धर्म आहे. आणि तो महाराष्ट्र धर्मच फक्त या महाराष्ट्राला टिकवू शकतो आजच्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे आम्ही जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, भाषेमध्ये द्वेष निर्माण करून, द्वेष करून, कोणाचीही घृणा करून आपण त्या ठिकाणी एकत्रितपणे राहू शकणार नाही. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीला टाळून जिथे शक्य आहे, जेवढं शक्य आहे तेवढं आपण देशातले संविधानाला टिकवण्याचं, लोकशाहीच्या मूल्यांना टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे. रेणुकाजी, तुम्ही आणि आम्ही एकत्रितपणे केलं. खूप खरा मुद्दा आहे आणि मी माझ्या एक विचारच्या माध्यमातूनही तुम्हाला सगळ्यांना हे सांगते की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला महाराष्ट्र घडवला, त्यांनी कुठल्याही जातीला पाहिलं नव्हतं. त्यामुळे ठीक आहे, राजकीय अंतर्गत राजकारण हे ते सत्ताधारी विरोधक काहीही करत असले तरी आपण सर्वसामान्यांनी मात्र आपल्या या महाराष्ट्राला टिकवण्यासाठी कुठल्याही जातीच्या आडून टीका आणि टिप्पणी नाही केली पाहिजे, जातविवाद नाही घातला पाहिजे, हे मला खरं तर सांगायचंय. सरकारचा विरोध करा. सरकार जर चुकीचं वागत असेल तर सरकारचा विरोध करा, पण समाजाचा विरोध करू नका. समाजाचा विरोध करणं म्हणजे समाजामध्ये त्या ठिकाणी गुन्हा निर्माण करणं. सरकारचा विरोध करणं म्हणजे तुम्हाला समाजामध्ये जे काही तुम्हाला असलेला न्याय हक्काचं तुमचं जे काही तुमची मागणी आहे त्यासाठी सरकारकडे तुमच्या त्या ठिकाणी ती मागणी मान्य करून घेणं. दोन वेगळे दृष्टिकोन. सरकार हे मायबाप सरकार असतं, ते शेतकऱ्यांसाठी असतं. शेतकऱ्यावरती अन्याय होतं, शेतकऱ्यांसाठी असतं. ते महिलांसाठी असतं, महिलांवरती अन्याय होतं, महिलांसाठी असतं. ते युवकांसाठी असतं, युवकांना बेरोजगारी मधून बाहेर काढायचं ते सरकार. पण सरकारचा विरोध करा ना, सरकारच्या भूमिकांचा विरोध करा. सरकारला सांगा की सरकारने ही भूमिका घ्यावी. तुम्ही समाजाचा विरोध करू नका ना. समाजाचा विरोध करणं हेच मुळात या सत्ताधारी पक्षाला म्हणजे भाजपाला हे हवंय की तुम्ही समाजाचा विरोध करा आणि सरकारचा करू नका. म्हणजे मी चांगला आहे, समाज चुकीचा आहे. तो राजापुरते बांधतो ना आबीसाठी, तो चुकीचा आहे. ते रेणुकाजी बांधते महिलांसाठी, त्या चुकीच्या आहेत. तुम्ही शाळेचा विरोध करा, माझा करू नका. सरकारचा करा ना. सरकारने वचन घेतलं होतं ना की मी सरसकट कर्जमाफी देतो शेतकऱ्यांची. झालं ना, 1 वर्ष आता होत आलं ना. कुठे कर्जमाफी कधी मिळणार आहे? रोज दिवसाला एक आत्महत्या होते असं मी म्हणत नाहीये. देशामध्ये केंद्रामध्ये असलेले जे कोणी कृषी मंत्री आहेत, जे आपल्या राज्याबद्दल त्यांनी विधान केलं, त्यांनी आता पार्लमेंटमध्ये म्हटलं होतं की 2.5 तासाला एक आत्महत्या होते. 2.5 तासाला. रेणुकाजी, काय चाललंय? कुठे होत आपण?
पण हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं नाही, म्हणून ओबीसी मराठा, हिंदू मुसलमान म्हणून ते आहे. तर एक अखेरचा प्रश्न तुम्हाला मी विचारते, या सगळ्या या चर्चेतून अ, समस्त महाराष्ट्राला तुम्ही काय मेसेज द्याल? एक मेसेज. कारण की मी एक ऑब्झर्व्ह केलं, की तुम्ही प्रकर्षाने सांगताय, की जाती-जातीमधला वाद नकोय. त्याच्यामुळे मी आता येस ऑफकोर्स तुम्ही ओबीसी नेते आहात. तुम्ही त्यांचे प्रश्न प्रकर्षाने मांडता कारण की तो वर्ग महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी तेवढ्या यातनाही सोसलेल्या आहेत आणि इतिहास आहे. अर्थात या महाराष्ट्राला ओबीसींचा सुद्धा इतिहास आहे. तर आपण त्यांची बाजूही सांगाच. तुम्ही त्या सगळ्या समाजाला काय मेसेज द्याल हेही सांगा. मराठा समाजाला तुमचा काय मेसेज आहे तोही याच्यातून सांगा आणि समस्त महाराष्ट्राला. कारण की माझे विचार हेच सोडायचे की आपण सगळे एकीने कसे राहू शकतो, सुखाने संसार या महाराष्ट्रात कसा करू शकतो. महाभारत बघा, शकुनी बघा आणि शकुनी कोण आहे तो ओळखा. आजच्या महाराष्ट्रामधला, आजच्या महाराष्ट्रामध्ये शकुनी कोण आहे तो ओळखा. आणि त्या महाभारतामध्ये शकुनीचं कॅरेक्टर का होतं हे लक्षात घ्या. खरं असं आहे की ओबीसी समाजाचं मी काम करतो. ओबीसी प्रदेश अध्यक्ष म्हणून मी पक्षामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करतो. यासाठी मला ओबीसी समाजाच्या ज्या विविध भूमिका आहेत, शिक्षणामध्ये त्यांना स्कॉलरशिप हवी असते. ती स्कॉलरशिप अजून किती वाढवली गेली पाहिजे, कुठल्या कुठल्या विषयामध्ये असली पाहिजे, त्यांच्या घरकुलांचा प्रश्न असेल, ती घरकुलं मिळत आहेत की नाही मिळतात महाराष्ट्रामध्ये ओबीसी प्रवर्गातल्या लोकांना, त्याच्याबद्दलचा भाग असेल किंवा ओबीसी प्रवर्गातल्या लोकांना त्यांच्या त्या ठिकाणी आरक्षणाच्या भूमिकेमधनं कुठे अन्याय होतोय का, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बघणं माझं काम आहे. मी पक्षामध्ये काम करतो. पण समाजामध्ये मी एक समाजाचा घटक आहे. मी एक माणूस आहे. म्हणजे रेणुकाजी, ज्या वेळेला एनआरसी आणि सीए चा मुद्दा निघाला होता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि ते त्याला काय म्हणतात घुसपेटी म्हणून, मग तुम्ही मुस्लिम समाजाला मोठ्या संख्येने बाहेर काढणार होते बांगलादेशीच्या नावाखाली आणि त्यावेळेला देश अस्वस्थ झाला होता आणि देशामध्ये मोठे मोठे मोर्चे निघाले होते, सगळीकडे निघाले होते करून. आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज होता, रस्त्यावरती उतरलेला होता. मी रेणुकाजी गेट ऑफ इंडियाला त्यावेळेला आमचे नेते होते जितेंद्र आव्हाड साहेब, ते मंत्री होते कॅबिनेटला आणि राज्यामध्ये आमचं सरकार होतं आणि केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार होतं आणि त्यांनी एनआरसी सीएचा मुद्दा आणला होता अमित शहानी आणि त्यावेळेला मोठा मोर्चा निघाला होता आणि मोर्चा चालू होते. गेट ऑफ इंडियाला साधारणतः 550 मुलं, 550 यंग मुलं, ही कॉलेजमधली वगैरे मुलं त्या ठिकाणी आंदोलन करत बसली होती, धरणे आंदोलन बसली होती गेट ऑफ इंडियाला, त्या ताजच्या समोर. आणि त्या दरम्यान आव्हाड साहेब म्हणाले की राजापूरकर आपल्याला या लोकांना भेटायचं आहे. कोण भेटायला आम्ही सकाळी तिकडे गेलो. भेटल्यानंतर मग त्यांचे भेट वगैरे घेऊन पुन्हा मंत्रालयामध्ये 11 साडे 11 साहेब आले. साहेबांसोबत मी आलो. म्हणाले की राजापूरकर आपल्याला त्या मुलाकडे लक्ष द्यावं लागेल. तू एक काम कर, त्यासोबत मुलासोबत बस करू. मी संध्याकाळी 6:30 पर्यंत मंत्रालयातलं काम आटपतो, मी तिथे येतो करू. 6:30 वाजतापर्यंत त्यांची वाट बघितली, ते आले नाही. 7 वाजता मी फोन केला. म्हणाले की राजापूरकर थोडा मला वेळ लागतोय, कामं अजून आहेत करू. ते आले की मी 1 तासाभरात पोहोचतो करू. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजता मी कॉल केला. म्हणाले राजापूरकर तू तिथे बसलास? मी घरी आलो रे, काही काम होती ठाण्यामध्ये करून. म्हटलं साहेब मी इथेच आहे अजून करून. एक काम कर, आजच्या दिवशी तू जितेंद्र आव्हाड इथेच बस, या मुलांच्या सोबत बस, या आंदोलनामध्ये सहभागी हो आणि त्यांना काय कमी पडतंय, काय लागतंय, काय नाही लागतंय, भुकी आहेत, काय पाणी हवंय, काय नको आहे आणि त्यांना कुठे काय अडचण निर्माण होणार नाही, कुठे असुरक्षितता निर्माण होणार याची काळजी घे करू. आणि तिकडचा जो कोणी झोनल ऑफिसर आहे, डीसीपी असेल, कोण असेल, त्याला फोन दे. मी तिकडच्या डीसीपीना फोन दिला, त्यांनी सांगितलं की असं काय करू. मग त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तुम्ही हे मुलं आहेत, आम्ही सगळ्या प्रोटेक्शन पोस्ट लावलेली, आम्ही आउट करू वगैरे करू. मी थांबलो आणि मग त्यानंतर 10 वाजले, 11 वाजले, काही लोकांनी मला वडापाव आणून दिला. ते लोक वाढवते वडापाव, खाण्याची वस्तू वगैरे, वडापाव दिला. आणि त्याच गेट ऑफ इंडिया जिथे लोक आपले फोटो काढायला येतात, सेल्फी काढायला येतात, त्या समुद्र किनाऱ्यावरती त्या ताजच्या समोर, त्याच गेट ऑफ इंडियाला त्या धक्क्याला लागून, त्या दगडाच्या धक्क्याला लागून मी वडापाव खात बसलो होतो. एनआरसी सीएच्या मुद्द्यावरती सकाळी 4:30 ची पहिली गाडी पकडली आणि मग मी रिटर्न आलो. मग आता मी मुसलमानांचा झालो, त्यांच्या विषयामध्ये गेलो तर मुसलमान झालो. आपण समाजाचे आहोत. समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जिथे ते समाजावरती अन्याय होत असेल, मग ती महिला असेल, युवक असेल, युवती असेल, विद्यार्थी असेल, कुठला समाजाचा घटक असेल, धर्माचा असेल, आपण त्याला साथ दिली पाहिजे. हे महाराष्ट्र धर्म आहे. आणि माझ्या मते तर राजकारण्यांना कुठलीही जात नसावी सर. तेच म्हणतो ना मी, तुम्ही हेच शपथ घेऊन आला ना. हो, राजकारण ही शपथ घेतली आणि म्हणाला ना की मी संविधानावरती हात ठेवला, शपथ घेतली ना, मी कुठल्याही जात धर्म पंथामध्ये द्वेष करणार नाही, विनिवेश करणार नाही वगैरे वगैरे शपथ होती ना तुमची मंत्रिपदाची. ते घेऊन तुम्ही इथे आहात आणि तुमच्या राज्यामधले मंत्री म्हणतात, ते भारतीय जनता पार्टीचे एक मंत्री आहेत नितेश राणे यांनी, ते काय म्हणतात, या दाढीवाल्यांना, टोपीवाल्यांना मस्जिद मधल्या घरातनं बाहेर खेचून खेचून मस्जिद से घुस बाहेर निकाल के मारेंगे. ही भाषा. आणि तुम्ही शपथ काय घेतली होती? यांचा तर राजीनामा घेतला गेला होता. सांगायची गोष्ट एवढीच आहे रेणुकाजी, तुमच्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी समस्त महाराष्ट्रातल्या सर्व समाजाच्या लोकांना, जातीपातीच्या लोकांना एवढीच विनंती करेन की महाराष्ट्र हा एक आहे,
म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये आहोत. ज्या दिवशी हा महाराष्ट्र विखुरलेला असेल त्यावेळेला आपण महाराष्ट्रामध्ये नसणार, आपण एक आतंकवादी म्हणून घोषित झालेलो असतो. त्यामुळे आपल्याला या महाराष्ट्राला एक ठेवणं, एकत्रित ठेवणं, आपल्या पुढच्या पिढ्यानपिढ्यांसाठी ज्यांनी आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रासाठी जे काही योगदान दिले, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून संत तुकारामपासून ज्यांनी यांनी योगदान दिले, ते जर आपल्याला पुढे न्यायचं असेल आणि महाराष्ट्र खरोखर टिकवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्रितपणे राहणं गरजेचं आहे. विनिवेश न करता, जातीदेश न करता, धर्मदेश न करता एकत्र राहणं गरजेचं आहे. हे आपलं काम असतं. सर, एक छोटासा प्रश्न, बोला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक राजा राजापूरकर यांच्यासाठी हा प्रश्न आहे सर. राजकारणातली अशी एक अविस्मरणीय क्षण तुम्ही सांगाल जो हृदयाला भिडला आणि ज्याच्यातून तुम्ही हे ठरवलं की आज मी या समाजासाठी लढणार, ती एक क्षण आलाच असेल आयुष्यामध्ये, त्याबद्दल असं आहे, सांगतो मी. तर कार्यकर्ता म्हणून मी या पक्षासोबत काम करत असताना गेले 16 वर्ष झाली मला काम करतो. मी जितेंद्र आव्हाडांसोबत मी ठाण्यापासून सुरुवात केली काम करायला. मी अनेक गोष्टी केल्या, त्यामध्ये अनेक असं एक किस्सा सांगता येणार नाही, पण 2 गोष्टी फार प्रामुख्याने मी नक्की सांगेन. एक अशी होती की मी आंदोलनातला कार्यकर्ता हे म्हणून फेमस होतो आणि ठाण्यामध्ये एक त्या ठिकाणी एक 76 वर्षाची एक वयोवृद्ध महिला डॉक्टरच्या एका हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला होता आणि ह्या प्रकरण घडलं होतं ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. आणि त्याच्यानंतर असं झालं की साहेबांचा फोन आला की आंदोलन करायचं आहे करून, आणि सांगितलं की जाऊ रे आंदोलन करा करून, धरणे आंदोलन करा हॉस्पिटलमध्ये आंदोलन. तर त्यावेळेला बायको, त्या दिवशी थोडासा आराम होता, निवांत होता, तर बायकोने म्हटलं की हे 5 किलो गहू घ्या आणि चक्कीवर ठेवा करू आणि दळण घेऊन या, तोपर्यंत मी छानपैकी मासे वगैरे करते कुठे. आणि मी ते 5 किलो गहू घेऊन चक्कीवरती गेलो, ठेवले आणि आपलं वाट बघतो. इतक्यात मला फोन आला की असंच आहे, साहेबांनी सांगितलं आंदोलन करायचं करून. मी साहेबांना फोन करून, साहेब असं तुम्ही म्हटलं करून, हो हो जाईल आंदोलन करा करून. म्हटलं हो म्हटलं साहेब करतो. बायला म्हटलं मी अभि आहे 10 मिनिट में चक्कीवाल्या बाय, आणि आपला मी गेलो आंदोलन करायला गेलो आणि आंदोलन केलं वगैरे सगळं काय झालं. तिथे खूप कार्यकर्ते आले, गोंधळ झाला आणि त्याच वेळेला ते एक डॉक्टर होते, त्या डॉक्टरच्या तोंडाला शाई फासली गेली कार्यकर्त्यांकडनं, त्यात मी होतो. आणि त्यानंतर आम्हाला ॲज युजल सवय होती, अटक होते, अटक झाली वगैरे जे काय असेल ते थोडा वेळ आम्हाला वाटलं की पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवतील, नंतर आम्हाला सोडतील करून. आंदोलन होतं. पोलीस स्टेशनने संध्याकाळचे 6 वाजले, त्यांनी काय सोडलं नाही. 6 नंतर मग आमच्या अंगठ्या काढा, घड्याळ काढा, बेल्ट काढा, पर्स काढा, जमा करा, आता तुमच्या अंगठ्याचे ठसे द्या, हाताचे ठसे द्या. मी म्हटलं हे काय चाललंय करून. आणि त्याच्यानंतर असं कळलं की आम्हाला अरेस्ट झालेली आहे, आता आम्हाला काय सोडत नाहीत करून. आणि मग त्यानंतर उद्या आम्हाला कोर्टामध्ये नेतील आणि कोर्टामध्ये नेल्यानंतर आमचं जामीन होईल. दुसऱ्या दिवशी 11 वाजता कोर्टामध्ये आणलं, कोर्टामध्ये आमचा बेल रिजेक्ट झाला, परत पोलीस कस्टडी झाली, परत तिसऱ्या दिवशी आम्हाला आणलं, बेल रिजेक्ट झाला. असं करत करत आम्हाला 4 दिवस झाले. 5व्या दिवशी आम्ही 15 लोक होतो, आमचा बेल झाला आणि 5व्या दिवशी मी सुटलो. 5व्या दिवशी गपचूप म्हणजे चक्कीवरती गेलो, पिशवी घेतली आणि घरी गेलो, चुपचाप घरामध्ये बायकोसमोर उभा राहिलो. बायको हैराण होती, माझा नवरा गेला कुठे. 5 दिवस घराच्या बाहेर गायब झाला, सांगून गेला की 15 मिनिटांमध्ये येतो करून. ती हैराण होती. सगळ्या नेत्यांनी फोन केले होते आमच्या घरी की असं झालेलं, आम्ही आहोत, काही काळजी करू नका करून. पण तिथून मी जे शिकलो, संघर्ष करायला पाहिजे, अन्यायाच्या विरोधात लढलं पाहिजे, ही एक गाठ मी बांधली. आणि त्याच्यानंतर जे आहे मी सातत्याने कुणावरही अन्याय होत असेल तर मला घरी स्वस्त बसवता येत नाही, मला जावं लागतं, मला लढावं लागतं. माझ्या गळ्यामध्ये हा पिवळा गमछा तुम्ही बघताय, मी दस्ती घालायचो. तर एक शेतकरी संघर्ष यात्रा निघाली ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये. याचं समन्वय केलं होतं जितेंद्र आव्हाड आणि सुनील केदार हे मंत्री होते, त्यांनी केलं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून आणि इतर पक्षाच्या माध्यमातून एक निघाले. आणि ती शेतकरी संघर्ष यात्रा जवळजवळ साधारणतः 1.5 ते 3 महिने चालली होती आणि जिल्ह्यातून यात्रा गेली होती. त्यावेळेला मी तिथे गेलो होतो, एक बॅग काखेवरती खांद्यावरती मारली आणि मी त्या शेतकरी संघर्ष यात्रेमध्ये गेलो जितेंद्र आव्हाडांच्या सोबत. आणि मी फिरलो, सगळं पूर्ण महाराष्ट्र फिरलो. महाराष्ट्र फिरल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी मी ज्या जाणल्या, पूर्ण महाराष्ट्र पाहिला, तो शेतकरी पाहिला, कष्टकरी पाहिला, सगळं पाहिलं. आणि येताना मी त्या ठिकाणी माझ्या गळ्यामध्ये एक शेतकऱ्याची दस्ती होती, ती दस्ती घेऊन मी आलो. तर 3 महिन्यानंतर मी जेव्हा आलो तर बायकोने मला म्हटलं की हे काय करून. तर मी म्हटलं शेतकरी संघर्ष यात्रा केली आणि शेतकऱ्याला मी पाहिलं की तो काय परिस्थितीमध्ये आहे करून. त्यापासून मी ती शेतकऱ्याची दस्ती जी आहे ती मी घातली गळ्यामध्ये आणि मी ती घालून मी घरी आलो. आणि त्याच्यानंतर मग मी लग्न समारंभात जातो, मी कोणाच्या मुंजेला जातो, किंवा मी कुठे एखाद्या फंक्शनला जातो, किंवा मी कुठल्या सिनेमागृहामध्ये बायकोचं पिक्चर बघायला गेलो, मी मार्केटमध्ये फिरतो, कुठेही गेलो तरी 24 तास माझ्या गळ्यामध्ये ही दस्ती आहे, त्याची समाजाची मी घेऊन आलो आहे. आता माझी बायको माझ्याकडे तक्रार करत नाही की तुम्ही टी शर्ट का घालत नाही, तुम्ही जीन्स पॅन्ट का घालून फिरत नाही, मग तुम्ही कोट ब्लेझर का घालत नाही. हेच माझं असणार आहे, हेच तुला माझ्यासोबत घेऊन चालायचं आहे. तिच्या आयुष्यामध्ये तिने माझ्याशी लग्न करताना ह्या गोष्टी नव्हत्या, पण आज तिने हे एक्सेप्ट केलेलं आहे. इथून मी समाजासाठी काय केलं पाहिजे हे डोक्यामध्ये घेतलं आणि मी हे काम करतोय, अविरत काम करतोय. त्यामुळे मी फक्त एक राजकारणी म्हणून किंवा मग त्या ठिकाणी एखादी राजकीय पोळी भाजायची म्हणून नाही करत, मी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून रेणुकाजी मी करते. सर, आपण या चर्चेमध्ये खूप प्रकर्षाने आणि मुद्देसूद जे काही खरं आहे
ते तुम्ही मांडलत त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तुमच्या हातून समाजकार्य घडो, प्रत्येक समाजातील व्यक्तीला न्याय मिळो आणि तुमच्यासारख्या नेत्यांमधून खरंच हा महाराष्ट्र उभा राहो, अशा माझ्याकडून आणि माझ्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि या चर्चेत आपण सहभागी दिलात, हा वेळ दिला त्यासाठी मी खूप आभारी आहे. हाच माझा एक विचार आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक यू. खरंच